या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा आणि शिवानी ज्या ठिकाणी त्या अधिपतीला भेटणार असतात त्या ठिकाणी आलेल्या असतात, तर दुसरीकडे अधिपती आणि ओंकारसुद्धा तिकडेच जाण्यासाठी निघालेले असतात. पण तितक्यात अधिपतीला दुर्गेचा कॉल येतो. मात्र तो वैतागूनच म्हणतो की आता ही मावशी कशासाठी कॉल करते, हा कॉल आता रिसीव करायलाच नको. मात्र दुर्गी काही शांत बसत नाही, ती सतत अधिपतीला कॉल करत राहते. त्यामुळे अधिपती म्हणत असतो की हिचं नक्कीच माझ्याकडे काहीतरी काम असणार, काहीतरी हिला हवं असणार. आईसाहेबांपुढे बोलता येत नाही म्हणून ही मला कॉल करत आहे. पण आता हिचा कॉल रिसीव करायला नको, आधी मी मास्तरीनबाईंना भेटतो. मात्र त्यानंतर त्याला असंही वाटतं की जर काही अर्जंट असेल तर, आणि म्हणून मग तो दुर्गेचा कॉल रिसीव करतो. दुर्गे त्याला म्हणत असते की अधिपती तुम्ही फोन उचलायला एवढा वेळ का लावला. तर अधिपती म्हणत असतो की काय झालं मावशी, पटकन बोल, मी कामात आहे. तर ती म्हणत असते की तुमची सगळी कामं सोडा आणि ताबडतोब घरी या. तर अधिपती विचारत असतो की काय झालं, काय हवंय तुला. तर दुर्गी म्हणत असते की मला काही नको आहे, तुम्हाला ताईसाठी लवकरात लवकर घरी यावंच लागेल. तर अधिपती विचारतो की आईसाहेबांना काय झालं आहे, त्यांची तब्येत तर ठीक आहे ना. आणि त्यावर दुर्गी नाटक करत त्याला खोटं सांगते की ताईची तब्येत खूप बिघडली आहे, तिने काही खाल्लं पिल्लं नाही आहे आणि त्यामुळे तिचं डोकं खूप दुखतं आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती जेवायला तयार नाही आणि तिने गोळ्यासुद्धा घेतल्या नाहीत. ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब असं का करतायत. तर दुर्गी म्हणते की आता तुमच्याच पोटात काही नाही म्हटल्यावर त्या तरी कसं काही जेवण करतील. तुम्ही डबा तसाच ठेवला, त्यामुळे ताईने सुद्धा काही खाल्लं नाही. आता तुम्ही ताबडतोब घरी या. आणि ती फोन ठेवून देते. तर अधिपती विचार करत असतो की आधी घरी जावं की मास्तरीनबाईंना भेटावं. आणि मग तो विचार करतो की मास्तरीनबाईंना भेटलो तर खूप वेळ जाईल, त्यापेक्षा आधी मी आईसाहेबांना भेटून येतो. आईसाहेबांपेक्षा महत्त्वाचं कोणीही नाही. आणि मग तो माघारी जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला म्हणत असतो की अरे कुठे चाललाय तू, तिथे शिवानी आणि वहिनी आल्या आहेत. आणि मग तो अधिपतीचा हात पकडूनच त्याला पुढे घेऊन जाऊ लागतो. मात्र थोड्या वेळानंतर अधिपती पुन्हा म्हणतो की ओंक्या आपण परत जाऊ, कारण तिकडे आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे. ओंकार म्हणत असतो की अरे भावा असं काय करतोय, वहिनी आल्या आहेत, तू त्यांना 10 मिनिटं भेट आणि हवं तर त्यांना सांग मी नंतर येतो भेटायला. पण अधिपती काही ऐकून घेत नाही आणि तो पुन्हा गाडीजवळ जातो. ओंकार पळतच त्याच्या मागोमाग जातो. तो अधिपतीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. आणि मग शेवटी ते दोघेजण पुन्हा माघारी जाण्यासाठी निघतात. शिवानी आणि अक्षरा मात्र त्या तळ्याकाठी त्यांची वाट बघत उभ्या असतात. दुसरीकडे आजी बाबांसाठी चहा घेऊन येतात. बाबा म्हणत असतात की आई तुम्ही ही सगळी कामं का करताय, घरात धनाजी आहे, गोविंद आहे, त्यांना सांगायचं. पण आजी म्हणत असतात या कामांमुळे थोडा वेळ तरी जातो, नाहीतर दिवसभर काय करावं असा प्रश्न पडतो. आता मी अडाणी आहे, त्यामुळे तुमच्यासारखी पुस्तकंसुद्धा वाचता येत नाही. निदान तुमचा ती पुस्तकं वाचण्यात तरी वेळ जातो. आणि त्यावर बाबा म्हणतात की कसलं काही आई, पुस्तक फक्त मी डोळ्यासमोर पकडलेलं असतं, मात्र डोक्यामध्ये वेगळेच विषय सुरू असतात. आणि मग त्या आजींना म्हणतात की आई तुम्हीसुद्धा शिकायला सुरुवात करा ना. आणि त्यावर आजी म्हणतात की आता या वयात कुठं, आणि तसंही सुनबाईने शिकवायला सुरुवात केलीच होती की मला, पण पुढे काय झालं माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावर बाबा चिडूनच म्हणतात की हो, तुमच्या लेकीचे कारनामे या सगळ्या घराने बघितले आहेत, तिने जे काही केलं त्याच्यात तुम्हीसुद्धा साक्षीदार आहातच ना. आणि त्यावर आजी खाली मान घालूनच हो म्हणतात. आणि मग त्यानंतर त्या पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र बाबा त्यांना थांबवत म्हणतात की आई तुम्हाला अक्षराचा कॉल आला होता का. आणि ते ऐकून आजी खूप घाबरतात. त्यांना भुवनेश्वरीने दिलेली धमकी आठवते. आणि त्या बाबांना विचारतात की असं का विचारताय तुम्ही मला. त्यावर बाबा म्हणतात की आता अक्षरा कोणाला फोन करणार, तुम्हाला, मला किंवा अधिपतीला. मला तर काही तिने कॉल केला नाही, अधिपतीला केला की नाही ते आपल्याला माहीत नाही. उरलात तुम्ही म्हणून मी तुम्हाला विचारलं, निदान ती तुमच्याशी तरी बोलली असेलच ना. मात्र त्यावर आजी काही उत्तर देत नाही. तर बाबा पुन्हा पुन्हा त्यांना म्हणत असतात की आई सांगा ना, अक्षराचा कॉल आला होता का. नंतर मग ते स्वतःच म्हणतात की मला तर असं वाटते तिने नसेलच केला, कारण खूप मानी मुलगी आहे ती, मला ना तिची खूप काळजी वाटते.
एका क्षणी तर असंही वाटलं की आपण स्वतः तिला कॉल करावा, तिला परत घरी बोलवावं. पण मी तिच्याशी कसं बोलू, कोणत्या तोंडाने बोलू ना तेच कळत नाही. कारण जे काही घडलं आहे ते माझ्याचमुळे घडलं आहे. ती पोर माझ्या समोरून या घरातून निघून गेली आणि मी काही करू शकलो नाही. तर आजी म्हणत असतात की मलासुद्धा खूप वाईट वाटते. सुनबाईला परत कसं घरी आणायचं काय माहीत. आणि त्यावर बाबा म्हणतात की आई आपण एक काम करूयात, आपण दोघेजण सरळ तिच्या माहेरी जाऊयात, तिच्याशी बोलू, तिला समजावू आणि घरी घेऊन येऊ. पण ते ऐकून आजी तर खूपच घाबरतात. त्या म्हणत असतात की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, पण मला आग्रह करू नका. पण बाबा म्हणत असतात की आई मी एकटा जाऊन तिच्याशी काय बोलणार, तुम्ही असाल तर फरक पडेल ना, ती तुम्हाला किती मानते माहिती आहे ना तुम्हाला, मग प्लीज माझ्यासोबत चला, आपण कोणालाही काही सांगायला नको. पण आजी म्हणतात की नाही जावई बापू, मला यात घेऊ नका, मला नाही तुमच्यासोबत तिथे येता येणार. आणि आजींचं असं वेगळं वागणं बोलणं बघून बाबांना आश्चर्य वाटतं. दुसरीकडे अक्षरा शिवानीला विचारत असते की वहिनी नक्की अधिपती इथेच येणार होते ना. त्यावर शिवानी म्हणत असते की हो वहिनी, ते दोघेजण इथेच येणार आहेत आणि ओंकार हे लोकेशन विसरणं शक्यच नाही, कारण आम्ही लग्नाआधी इथेच भेटायचो. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की तुमची भेटसुद्धा इथेच घडवून आणायची. मात्र अक्षरा म्हणत असते की मग त्यांना इतका उशीर का होतोय. मला तर असं वाटतंय अधिपती मला भेटायला येणारच नाही, कारण ते खूप चिडले आहेत ना. मात्र शिवानी म्हणत असते की असं काही नाही आहे, ओंकारने मला सांगितलं आहे की तो भाऊजींना घेऊन निघाला आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की तुम्ही प्लीज एकदा त्यांना कॉल करा ना, नेमकं काय झाले कळेल आपल्याला. त्यामुळे मग शिवानी ओंकारला कॉल करण्यासाठी बाजूला जाते. तर अक्षरा मनाशी म्हणत असते की आई म्हणाली त्याप्रमाणे आज मी एकदम शांतपणे अधिपतींसोबत बोलणार आहे. ते जे काही बोलतील ते ऐकून घेईल आणि माझा मुद्दासुद्धा त्यांना समजावून सांगेल. काही झालं तरी आज मला आमच्यातील ही भांडणं मिटवायची आहेत, कारण आता मी अधिपतींपासून लांब नाही राहू शकत. आणि एकदा का आमचं भांडण मिटलं की मग मी त्यांना आपण आई बाबा होणार आहोत अशी गुड न्यूज देईल, त्यामुळे ते खूप खुश होतील. दुसरीकडे बाबा आजींना विचारत असतात की आई खरं खरं सांगा, त्या भुवनेश्वरीने तुम्हाला धमकी दिली आहे ना. पण त्यावर आजी काही न बोलता खाली मान घालतात. तर बाबा म्हणत असतात की ती बाई कोणत्या थराला जाईल ना मला चांगलंच माहिती आहे. तिला असं वाटतं की तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांनी तिच्या तालावर नाचावं, ती जे सांगेल ते करावं. त्यामुळे ती तुम्हालासुद्धा नक्कीच काहीतरी बोलली असणार, माहिती मला. एक नंबरची स्वार्थी बाई आहे ती. पण आजी म्हणत असतात की तिला नका असं बोलू, तिची बाजूसुद्धा समजून घ्या. पण बाबा खूप चिडलेले असतात आणि मग ते भुवनेश्वरीबद्दल वाटेल ते बोलू लागतात. पण आजी म्हणत असतात की तुम्ही नका बोलू तिला काही, ती तिच्या जागी बरोबरच आहे. मात्र बाबा म्हणत असतात की आई निदान तुम्ही तरी असं बोलू नका, का प्रत्येक वेळी तिची बाजू घेताय. बघितलं ना तिने काय केलं आहे ते. एक वेळ ती माझ्या बाबतीत जे काही वागली ना ते मी विसरूनही जाईल, पण तिने अधिपती आणि अक्षराचा संसार मोडायचा प्रयत्न करायला नको होता. आता ना आपणच अक्षराला घरी परत आणायला हवं, त्या पोरांचा संसार सुखाचा व्हायला हवा. मात्र आजी म्हणतात की मी तुमच्या पुढे हात जोडते, पण मला या सगळ्यात नका ओढू. आणि त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे अक्षराची आई देवाकडे अक्षरा अधिपतीसाठी प्रार्थना करत असते. तितक्यात मग अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात. ते अक्षराची विचारपूस करतात. तेव्हा आई त्यांना सांगते की आज ती जावई बापूंना भेटायला जाणार होती आणि ते ऐकून बाबांनाही खूप आनंद होतो. अधिपती आणि अक्षरामधील भांडण लवकरात लवकर मिटावं अशी त्यांची इच्छा असते. दुसरीकडे भुवनेश्वरी नाटक करत बेडवर झोपलेली असते. तर दुर्गी तिला विचारत असते की अधिपती नक्की येतील ना, जर ते आधी त्या मास्तरनीला जाऊन भेटले तर. पण भुवी म्हणत असते की असं नाही होणार, आम्ही आमच्या लेकाला चांगलंच ओळखतो. आणि मग तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तो भुवनेश्वरीची चौकशी करत असतो. तर ते नाटक करत मला काही झालेलं नाही आहे असं म्हणत असते. पण मग दुर्गी भुवनेश्वरीला झालेले सगळे खोटे आजार अधिपतीला सांगू लागते. ती म्हणत असते की ताईने काही खाल्लेलं नाही आहे, तिला मगाशी ताप आला होता, डोकं दुखत होतं. आणि ते सगळं काही ऐकून अधिपती काळजीत पडतो. त्यानंतर तो भुवनेश्वरीची समजूत काढतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती तुम्ही ठीक नसताना आम्ही तरी कसे ठीक असणार, तुम्ही काही खात पित नाही, मग आम्ही कसं जेवण करणार. आणि मग ते अधिपतीला शपथ घ्यायला लावते आणि म्हणते की तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा की तुम्ही ठीक आहात. पण अधिपती काही शपथ घेत नाही. आणि मग तो दुर्गीला सांगतो की जा आणि धनाजीला सांग की आईसाहेबांचं ताट वाढ. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती आधी तुम्ही जेवण करायचं तरच मी जेवण करेल, तुम्ही उपाशी राहिलात म्हणून काही सुनबाई घरी येणार नाहीत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.